नमस्कार सखीनो, आज मी तुमच्यासमोर अशा दोन महिलांची गोष्ट घेऊन आली आहे, ज्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले. आपल्यापैकी अनेक जणींना वाटतं की लग्न झालं, मुलं झाली किंवा PCOD सारखे आजार मागे लागले की वजन कमी करणं अशक्य आहे. पण मधुराताई आणि लीनाताई यांनी समज खोटा ठरवला आहे. सगळ्यात आधी आपण बोलूया मधुराताईंबद्दल. मधुराताईंना PCODचा त्रास होता, ज्यामुळे शरीरात अनेक हार्मोन्स बदल होतात आणि वजन कमी करणं खूप कठीण जातं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपलं 5 महिन्यांची बॅच जॉईन केली होती आणि आज निकाल तुमच्या समोर आहे. त्यांनी तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. तुम्ही बरोबर ऐकलेत. 18 किलो वजन 5 महिन्याच्या सातत्याने त्यांनी अशक्य वाटणारा टप्पा हा गाठलेला आहे. तर दुसरीकडे रीनाताई, त्यांचं वेट जे आहे ते एका जागी येऊन थांबलं होतं. काही केल्या कमीच होत नव्हतं. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा निकाल मिळत नाही ना, तेव्हा खूप जास्त नैराश्य येते. पण लीनाताईंनी या बॅचवर विश्वास ठेवला आणि फक्त 3 महिन्यात 8 किलो वजन कमी केलं. ज्यांचं वजन कमी होत नाहीये ना, त्यांच्यासाठी लीनाताई हे एक मोठं उदाहरण आहे. जर मैत्रिणींनो, मधुराताई, लीनाताई करू शकतात, तर तुम्ही का नाही? स्वतःच्या आरोग्यासाठी दिलेले हे 5 महिने तुमचं आयुष्य बदलू शकतात. वजन कमी करणं म्हणजे फक्त बारीक होणं नव्हे, तर आजारांपासून मुक्त होऊन आनंदी जगणं आहे. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर सबबीत सांगत राहणं आणि दुसरं म्हणजे बॅच जॉईन करून स्वतःमध्ये बदल घडवणं. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन, डाएट की आणि व्यायामाची साथ द्यायला तयार आहोत. चला तर मग उशीर करू नका. पुढील बॅच 1 मार्च पासून सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच प्रवेश घ्या आणि बॅचमध्ये सामील व्हा. लवकरच तुम्ही सुद्धा फॅट टू फिट बना. आता काही सखींनी, ज्यांचे इमेजेस तुम्हाला दिसत आहेत, त्यांनी स्वतः त्यांच्या यशोगाथा तुमच्या समोर मांडल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला, मधुराताई पहिल्या बोलतील. त्यांची 5 महिन्याची बॅच आता संपते या वीकमध्येच. तर सगळं शेअर करा, तुमचं काय आहे ते, कुठून आहात तुम्ही. चला बोला. गुड आफ्टरनून सर्व सखींना. मी मधुरा बेलसरे, मी पुण्याहून आहे. मला ही बॅच जॉईन करून 5 महिने आता 2 दिवसांनी पूर्ण होणार आहेत. 10 सप्टेंबरला मी ही बॅच जॉईन केली होती. तेव्हा माझं वजन 66-67 किलो होतं. आणि कॉमन सांगायचं म्हणलं तर आपले जे लेडीज प्रॉब्लेम असतात, काही पीसीओडी वगैरे किंवा थकवा येणे किंवा जिने चढताना दम वगैरे लागणे, तर हे बऱ्यापैकी चालू झालं होतं. माझं वय आता 44 आहे. 44 रनिंग आहे आता माझं वय. आणि 66-67 किलो वजन होतं. तर मला तसं डॉक्टरांनी 52 किलो पर्यंत कमी करायला सांगितलं होतं. जवळजवळ म्हणजे 15 ते 16 किलो कमी करणं तसं माझ्यासाठी चॅलेंज होतं, स्वतःला दिलेलं. आणि मी तशी 1-1.5 वर्षापासून नीताताईंच्या ग्रुपमध्ये मी आहेच आहे. जेव्हा जेव्हा माझ्या घरामध्ये लग्न कार्य वगैरे असतात, तेव्हा मी बऱ्याच वेळा लगेच नीताताईंना फॉलो करते की नाही ताई, माझं थोडंसं वेट वाटतंय, माझं थोडं पोट सुटलंय, मला घागरा घालायचा आहे, मला थोडी अशी साडी नेसायची आहे, तर मला प्लीज डाएट द्या. मग नीताताई मला जवळजवळ ते लग्नाच्या 1-2 महिने मी त्यांचं डाएट फॉलो करायचंय. आणि खरंच मी म्हणजे डाएटमध्ये सातत्य ठेवलेली असल्यामुळं माझं ते रिझल्ट पण मला खूप छान मिळाले. म्हणजे तसे फोटो वगैरे हे आपल्याला छान वाटतं. आणि जे बाकीचे जे आपल्याला समोर न बघतात त्यांना सुद्धा आपलं कौतुकच वाटतं. तर आता मी ह्या बॅच बद्दल सांगायचं म्हणलं तर जसं मी 10 सप्टेंबर पासून ही बॅच जॉईन केली, तेव्हा मी सर्वप्रथम ताईंकडून 32 वेळा चावायची प्रॅक्टिस करून घेतली, खरं सांगायचं म्हणलं तर. कारण ते मला कधी आधी जमलं नव्हतं. पण ह्या चॅलेंज मध्ये मी 32 वेळा चावून खाणे, तसेच व्यवस्थित पाणी इनटेक करणे, व्यवस्थित डाएट फॉलो करणे, तसेच एक्झरसाइज, या सगळ्याला मी विशेष प्राधान्य दिलेलं आहे. आणि मी हे सगळं मनापासून फॉलो केल्यामुळं आज माझं वजन 52 किलो झालेलं आहे. म्हणजे मी 67 किलो होतं, त्याचा आज माझा रिझल्ट आहे. मी 52 किलो माझं चॅलेंज मी पूर्ण केलेलं आहे. ह्याचा मला प्रचंड अभिमान आहेच आहे. आणि विशेष सांगायचं म्हणलं तर माझ्या घरच्यांचा मला पाठिंबा आहे. माझे मिस्टर, माझी मुलगी, माझा मुलगा खूप मोठा आहे, तो इथे नसतो, तो नगरला असतो, ऋग्वेद शिकतो तो, त्यामुळे तो इथं नसतो. पण प्रत्येक वेळेस फोन केल्यावर आई तुझं व्यवस्थित चालेल ना सगळं, मग कसं आहे, मग होती ना एक्झरसाईज, आई तू डाएट फॉलो करतेस का, म्हणजे तिकडून सुद्धा त्याचं लक्ष माझ्याकडे होतच.
म्हणजे नीताताई, तसेच तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझे मिस्टर, ह्या सगळ्यांकडूनच मला छान मोटिवेशन मिळाल्यामुळं मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की हे सगळं फक्त आपलं 5 महिन्यांच्या बॅच पुरतं नसून आपल्यासाठी हे लॉंग लाईफचं वरदानच आहे. जे नीताताईंनी आपल्यासाठी जे एक्झरसाइज, जे डाएट, तसेच योगा, फेस योगा वगैरे ह्याचा आपल्याला कायमच उपयोग होणार आहे. त्यामुळे माझं सर्व सखींना एक सांगायचं आहे की आपण हे तात्पुरतं नसून हे आपण कायमच फॉलो करूयात, म्हणजे आपल्याला ह्याचा फायदा, ह्याचं बेनिफिट आपल्या लॉंग लाईफ पर्यंत मिळून जाईल. त्यामुळे मला नीताताईंना खूप धन्यवाद म्हणायचं आहे की खरंच की त्यांनी तर कष्टाने आपल्याकडून करून घेतलंच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. आणि पाहिजे तसे रिझल्ट मला मिळाल्यामुळं खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. किती किलो फॅट लॉस झाला टोटल? 18 ना? हो हो, एक मिनिट. हो हा, हो 18 किलो फॅट लॉस त्यांनी केलेला आहे. तर बरंच काही शिकायला भेटलेलं आहे, आपल्याला समजलेलं आहे. सेल्फ मोटिवेशन सगळ्यात पहिलं गरजेचं आहे. सेल्फ आपली तयारी. माझे इंचेस खूप लॉस झालेत, प्रचंड लॉस झालेत. आता मी एक फोटो नंतर शेअर करेन. खरं मला तर कधी फोटो टाकते असं झालंय, कारण मलाच तो फोटो खूप आवडलेला आहे की पाहिजे तसं अगदी छान तसं आलेला आहे. माझे 1-2 फोटो आहेत ते मी सॅटरडे किंवा संडेला काढून पाठवणार आहे. कारण फर्स्ट फोटो माझा घागऱ्यावरचा होता आणि तो इतका मोठा आणि इतका जाड होता. आता त्या घागऱ्यामध्ये कसं दिसणार आहे ह्याचं मला पण उत्सुकता लागलेली आहे. कारण मी पण मिस्टरांच्या मागे लागले की तुमचा थोडा मला वैयक्तिक वेळ द्या, कारण मला फोटो काढायचा आहे. कारण कसं त्यांचाही वेळ आपल्याला पाहिजे ना. तर त्यांची सगळी कामं पण ते बाजूला ठेवतात माझ्यासाठी, फोटो सेशनसाठी. आणि मुलगी सुद्धा मला पाठिंबा देते की नाही आई तू असं उभं, आई तू तसं उभं, आई इकडून फोटो काढते, आई तिकडून फोटो काढते. म्हणजे घरात पण सपोर्ट आहे कसा, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. छान छान. आणि मधुराताई, हाईट किती आहे तुमची? माझी 5 फूट 2 इंच. अच्छा, ओके ओके. आणि मला माझ्या हाईट प्रमाणे 50 आणि 52 किलो वजन पाहिजे होतं, तर आता माझं परफेक्ट 52 किलो आहे वजन. अच्छा, अरे वा. इंचेस 8-9 इंच, म्हणजे 8-9 इंचेस असे लॉस झालेले आहेत माझे. गुड गुड गुड, व्हेरी गुड. थँक्यू. येस. आणि खूप कष्ट आहेत खरंच, म्हणजे खूप कष्ट आहेत. कारण माझं स्वतःचं रामाचं मंदिर आहे. कंटिन्यू माझ्याकडे कार्यक्रम चालू असतात आणि डाएट इथं फॉलो होत नाही. जिथं मंदिर आहे तिथं पेढा, बर्फी, जिलबी ह्याच्याशिवाय पुढचं दिसतच नाही. पण मी मनाला तर आवरलेलंच आहे, कारण हे फक्त 5 महिन्यांसाठी नाही, तर मला हे लॉंग लाईफ साठी हा रिझल्ट मला मिळालेला आहे आणि ते मी पूर्ण केलेले. आणि हे कसं मी नीताताईंना तर सोडणार नाही अजिबात, कारण काय थोडंसं इकडे तिकडे झालं की ताई असं आहे, ताई तसं आहे. आणि खरंच त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे. तसेच मला माझ्या मुलाकडे पण 1-2-4 वेळा मीटिंगला जावं लागलंय, म्हणजे पुण्याच्या बाहेर असल्यामुळं. मग फक्त त्यांना मी सांगायचे की नाही ताई मला असं जायचंय. पण तिथं सुद्धा मी माझं सगळं डाएटचं घबाड सोबत घेऊन जायचे. काकडी, गाजर, टोमॅटो, हे गाडी बसलं की माझं सोलायला चालूच व्हायचं. हे म्हणलं हे काय आणलंय? म्हणलं नाही अहो हे मला खायचंय म्हणलं. मग हे पण कधी नाही म्हणले नाही, ठीक आहे कर. मग अक्षरशः सुरीन हे ते सोबत ठेवायचे, डिश, फळं पिळं, की फक्त मधल्या वेळेस जेवणाचं मी फक्त तिथे जाऊन प्रसाद घ्यायचे. तिथला प्रसाद मला खूप आवडतो, त्या महाराजांच्या मठातला. तिथं पोळी असते, अगदी स्पष्ट सांगायला काही हरकत नाही. पण ते पोळी वगैरे खायची आधी मी भरपूर सॅलड खायचे 8-9च्या सुमारास, की तिथं 12 वाजता प्रसाद मिळायचा, तर मी लगेच 11:30ला एखादा फ्रूट खायचे. 1ला व्यवस्थित प्रसाद घ्यायचे. परत त्याच्यावर ग्रीन टी आणि ब्लॅक टी असं म्हणजे मी घेतलं की तरी दुसऱ्या दिवशी मी फॉलो करायचे परत डाएट सगळं. असं म्हणजे हा माझा 5 महिन्यांचा सगळा हे आहे, प्रवास आहे. आणि खरंच तो खूप मला तुमच्या सगळ्यांसोबत खूप छान तो प्रवास पूर्ण झालेला आहे. आणि तुम्ही सुद्धा रोज माझ्यासोबत असल्यामुळे मला एक्झरसाईज करायला फार छान वाटलेलं आहे. म्हणजे त्यात तुमचा सुद्धा खारीचा वाटा नसून भरपूर मोठा वाटा आहे. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना आज खूप आनंद होत आहे आणि मी खूप हॅप्पी आहे. आणि मला खूप छान वाटते की आता माझ्याकडे सगळ्यांचा दृष्टिकोन बघण्याचा बदललेला आहे. त्यामुळे मला आता सगळं म्हणतात अरे वा आता छान दिसते, जर का पहिल्यापेक्षा आता भारी वाटते. आणि माझं ह्या 9 महिन्यामध्ये एवढं वजन वाढलं होतं. पहिल्यापासून म्हणजे माझं वजन तसं कमीच होतं आणि थोडे शेप मध्येच होते. पण एक म्हणतात ना थोडेसे 40 प्लस झाले की थोडं प्रॉब्लेम चालू होतात. मुलांकडे लक्ष देणं, आपल्या स्वतःकडे तर कधी होतच नाही. सगळं म्हणजे आपली बायकांचं जीवन सगळं असं धावपळीचंच आहे. पण कधी कधी आज अभ्यास जॉईन केल्यावर कळतं की नाही आपण पण महत्वाचे आहे बरं का.
खरंच आपल्याकडे सुद्धा लोक बघतात हे. आता मला 5 महिन्यामध्ये जरा जास्त अनुभव आलेला आहे. पण छान वाटलं मला. मी खूप एन्जॉय केलाय आणि हसत खेळत केलाय. तसं म्हणलं तर सुरुवातीला जेव्हा मी बॅच जॉईन केली होती ना, तसं मला टेन्शन आलं होतं की मला होईल का. त्यावेळेस मला ताईंनी एकच वाक्य सांगितलं, मधुरा ताई, बिनधास्त डाएट करा तुम्ही, एक्सरसाइज करा, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला ना की आपण आपल्या वजन काट्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. हे मला त्यांनी सांगितलंच होतं. तर मी खूप शांत ठेवलं सगळं, म्हणजे स्वतःला, की आता प्रत्येकाच्या घरात म्हणतात भांड्याला भांड हे लागतंच. त्यामुळं बायकांची जास्त चिडचिड होती. मी भांड्याला भांडी लावणार तर काही होऊ देत, मी कुणाच्या मध्येच पडले नाही 5 महिने. मी स्वतःला ठाम ठेवलं की महत्वाचा पॉइंट आहे. हो. आता सुद्धा माझ्या सासूबाई माझ्या घरी आलेल्या आहेत, त्यांची जरा तब्येत बिघडली म्हणून. पण त्या पण आता देवळात आहेत. मग ताईंनी म्हणलं चालेल त्या देवळात आहेत तोपर्यंत म्हणलं मी छान बोलून घेते. म्हणलं कसं कधी कधी नाही आपण असं केलेलं जुन्या लोकांना आवडत वगैरे असं असतं. पण नाही, मला छान सपोर्ट होता माझ्या घरातून वगैरे. सगळ्यांनी छान मला 5 महिन्यात काय काय लागतं काय नाही ते सगळं काही गोळा करायचे मिस्टर. फळं भाज्या वगैरे सगळं ते आणून द्यायचे मला. त्यामुळे मला पण म्हणजे, आणि मी कसं पदार्थ वगैरे प्रत्येक वेळेस मी वेगवेगळं छान बनवायचे. डिशेस बनवून मी खूप खाल्लेले आहेत अशा, की म्हणजे नाही भाकरी आवडली तर मी लगेच उकड तयार करायचे. मग भाकरीच्या ऐवजी ती उकड आणि सॅलड खायचे. पण उपवासाला वगैरे मी थोडासा अर्धा कप चहा घेतला, हे मी आज प्रामाणिकपणे सांगते. पण माझे उपास म्हणजे बिना तिखटा मिठाचे असायचे. मी ते ताईंना माहितीये की देवीचं नवरात्र आलं, खंडोबाचं, सगळे उपास माझ्याकडेच असतात. त्याला मी खिचडी वगैरे काहीच खायचे नाही. त्यामुळे माझं अर्धा कप दूध, 1 फळ आणि अर्धा कप चहा, ते सुद्धा म्हणजे कमी साखरेचा बरं का, साखर नाही. एवढ्या 5 महिन्यात साखर वगैरे अजिबात खाल्लेली नाही, गोड पदार्थ खाल्लेले नाहीये. आणि माझे घरात सुद्धा मंदिरात सगळं भरपूर कार्यक्रम असले तरी सुद्धा मी कुठं थांबले नाहीये. आणि मला तुम्हाला खरं सांगायचंय, आता आज मी सकाळच्या बॅचला 6:30ला नव्हते, तर मी 6:30ला आज रनिंगला गेले होते. तर मी म्हणलं आता आपण 5 महिने एवढं आपल्याला मोटिवेशन मिळालेलं आहे, आपण एवढं प्रयत्न करून एवढी एक्सरसाइज सकाळ संध्याकाळ करतोय, तर आपण किती किलोमीटर पळू शकतो. तर मी 3 किलोमीटर पळू शकते. हे आज मला नॉन स्टॉप, हा माझा रिझल्ट आहे. ग्रेट. हो. Stamina मी वाढलेला ताईला आहे. फक्त 22ला मेसेज केला, ताई मी 6:30ला नाहीये, मी 11 वाजता येते. ताई म्हणल्या ओके. पण मला स्वतःला सिद्ध करायचं होतं की मी पळू शकते का. तर हो, मी पळू शकते. मी 6:30ला जे घराच्या बाहेर पडले ना, मी 7:30 पर्यंत नॉनस्टॉप रनिंग केलेली आहे मी. हा माझा रिझल्ट आहे. आणि मी न दमता न थकता मी माझी सगळी घरातली सुद्धा आल्यावर सगळी कामं मी व्यवस्थित केलेली आहे. आता तुमच्यासोबत पण मी एक्सरसाइज केलेली आहे. त्यामुळे मला असं कुठं दम लागलाय किंवा मला खूप असं धाक असं होतं, अजिबात नाही. तर मी रनिंग करू शकते, हे आज मला कळून चुकलेलं आहे. तर आपल्याला हा सुद्धा रिझल्ट एक छान मिळालेला आहे की आपण नुसतं डाएट म्हणजे काय बारीक होण्यासाठी न करता आपण त्याच्यातून आपल्याला एनर्जी पण मिळालेली आहे. आणि ती आज एनर्जी मला कळली की मी 2 किलोमीटर नॉनस्टॉप पळू शकते. हा माझा स्वतःचा आजचा अनुभव आहे. 3 किलोमीटर पडले ना. हो खरंच आहे. मी आज 2-3 किलोमीटर नॉनस्टॉप रनिंग केली, वॉकिंग नाही रनिंग केलेली आहे. मग रनिंगवर आल्यावर मी आपल्या नेहमीच स्ट्रेचिंग केलेलं आहे, जसं आपल्याला ताईंनी शिकवलं. कारण नंतर ठीक आहे पाय थोडेसे दुखू शकतात, पण स्ट्रेचिंग व्यवस्थित केलं तर आपले पाय दुखणार नाहीत, हे आता मला हळूहळू कळायला लागले. त्यामुळे मला सगळ्यांना असं सुचवायचं आहे, व्यवस्थित डाएट, व्यवस्थित एक्सरसाइज आणि स्वतःला पण वेळ द्या. आणि सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर आपण आपलं ध्येय गाठू शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, ज्या कोणी आता नवीन जॉईन झालेल्या आहेत, आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. चला मस्त. बाकीच्या यांना पण प्रेरणा मिळणार याच्यातून. आता बोलणार आपल्या लीनाताई. हां, लीनाताईंचा व्हिडिओ पिन करते, थांबा. लीनाताई 1 मिनिट. चला बोला लीनाताई. नमस्कार सर्व सखींना. मी जळगावहून बोलते, लीना सोनवणे. मी 10 ऑक्टोबर पासून बॅच चालू केली होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर बॅच जॉईन झाली माझी, पण डिसेंबर मध्ये खूप फॅमिली प्रॉब्लेम्स आलेत, त्याच्याने मग 1 महिना माझा गॅप पडला. काय प्रॉब्लेम आले ते पण जानेवारी- सांगा. मेजर प्रॉब्लेम होते ते. सासरे आणि पुतण्या दोघं ऍडमिट होते आयसीयू मध्ये. सारखे पूर्ण महिनाभर ते ऍडमिट होते. डाएट तसा मी कंटिन्यू ठेवला होता 1 महिना, पण मग एक्सरसाइज वगैरे काहीच होत नव्हतं तेव्हा. खूप धावपळ होती, खूप प्रॉब्लेम्स होते तेव्हा.
पण मग जानेवारी महिन्यापासून परत कंटिन्यू केलं सगळं. तर मग आता माझं वेट 8 kg लॉस झालंय. जॉईन केलं तेव्हा 89 होतं, आता 81 आलंय. छान. मग डाएट वगैरे छान चालू आहे व्यवस्थित. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला 2 बॅच जॉईंट म्हणजे करणं शक्य नाहीये. कारण जसं मधुराताई बोलल्या, भांड्याला भांडं लागतं. त्याने जावा भावांचा फरक पडतो. बरोबर. 1 तास कोणी असं देऊ शकत नाही. मग ते जेवढं भेटतं तेवढं मी ऍडजस्ट करून घेते. काही संध्याकाळी वॉकिंगला जाऊन येते आणि डाएट प्रॉपर करते. आणि डाएट आणि मी ट्विन्स डिलिव्हरी झाल्यानंतर माझं वेट खूप ओव्हरवेट झाले होते. त्याच्याने मग मी भरपूर योगा जॉईन केलं, एरोमिक्स जॉईन केलं. पण मला तेव्हा काहीच फरक पडला नव्हता. पण ताईंनी जेव्हा डाएट दिलं, परत त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्या करून घेतात डाएट, त्याच्याने फार फरक पडला. डाएटचा प्रॉपर केलं ते छान फरक पडतो वेटवर पण. मग छान झालं माझं. आणि Aerobics आता 2 class- महिने आहेत. एरोमिक्स क्लासला बघू पण आता अजून 5-6 किलो तरी कमी करायचे. एरोमिक्स क्लासला पण जायचे ना तुम्ही आधी? हो, एरोबिक झालं, योगा पण झालंय. परत झुंबा क्लासेस जॉईन केले होते, पण काहीच फरक पडला नव्हता. 2 kg व्हायचे कमी, पण मग एवढा काही फरक नव्हता त्याच्यात. त्याच्यानंतर मी सहज युट्यूबवर पाहिलं, ताईंचं भरपूर सखींचं पाहिलं, रिझल्ट आलेले. मग सहज मी जॉईन करून पाहिलं, तर मग 1 महिना करून पाहिलं, पण रिझल्ट फार छान भेटला तेव्हा. 1 महिन्यात तर 3 किलो होऊन गेले होते कमी. म्हणून मग मी 5 महिन्याची बॅच जॉईन केली. पण चांगलं आहे, ताई मस्त करून घेतात, डाएट पण प्रॉपर देतात. त्याच्याने काही थकवा येत नाही, काही नाही, व्यवस्थित होतं सगळं. छान आता छान. अजून 2 महिने आहेत. मधुराताईंकडून पण फार मागच्या वेळेस पण त्यांनी दिलं होतं. त्यांच्या बोलण्याने फार इन्स्पायर झाली. म्हणजे ते घरातले प्रॉब्लेम्स असतात, त्यांनी फार छान सांगितलं. थँक्यू ताई. करणार ते आपण. त्याच्याने सगळं घराचं लोड सोडून 1 तास आपल्या इथं जॉईन करायचं. आणि तुम्हाला सर्वांना भेटून फार छान वाटतं. छान. 1 तास कसा जातो समजतच नाही. 2 बॅच जॉईन करण्याची फार इच्छा होते, फार ट्राय करते, पण मग घरातून परमिशन पाहिजे तेवढी, असं आहे. त्याच्याने मग नाही जॉईन करू शकत. हे लक्षात ठेवा, घरातून परमिशन असो नसो, आपल्याला जे चांगलं आहे त्यासाठी 1 तास द्यायचा आहे. 1 तास तर मी देते. जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो तेव्हा खरं कोण येतं तेव्हा ते बघायचं. नाही, ते आता कळून चुकलंय. आपल्याला स्वतःची काळजी आपणच घेऊ. ठीक आहे, आपण सगळ्यांसाठी आहोत अवेलेबल, पण आपल्यासाठी पण येतील. तरी पण आपण स्वतःची हेल्थ ठीक ठेवणं आजच्या डेटला गरजेचं आहे. ऍटलीस्ट लास्ट शेवटपर्यंत स्वतःचं पाणी उठून घेणं, स्वतःचं खाणं पिणं, स्वतःचं वॉशरूम यूज करणं, एवढं तरी करता आलं पाहिजे एका व्यक्तीला, हो की नाही? जॉईंट तेवढी फॅमिली fit राहिली पाहिजे. म्हणजे हा. माझा 8 वाजेपासून नाश्ता चालू होतो, तर 10 वाजेपर्यंत मी किचन मध्येच असते. एकेकाला देण्यासाठी. बरोबर. हो. खालचं सगळं आवरून मग पटकन 5 मिनिटात मी रेडी होऊन जॉईन करते, असं प्रॉब्लेम. परत जेवणाची खाली तयारी, जाऊन परत परत ती कामं आवरा. सर्व काम. ठीक आहे, छान. तरी पण खूप छान मॅनेजमेंट केलं, छान केलं. आता पण 2 महिने पूर्ण फोकस करा आणि ह्या गोष्टी मेंटेन ठेवा. हा, करायचं आपल्याला अजून काम. पीसीओडी असल्यामुळे माझं वेट कमी होत नाही, इंचेस भरपूर कमी झाले. मी गायनिक कडे गेली होती मागे, त्यांना पण सांगितलं एवढं करते पण वेट का होत नाही कमी, तर त्यांनी पण तेच सांगितलं, पीसीओडी 2-3 महिने माझे पिरियड्स येत नाही, त्याच्याने ते वेट लॉस जास्त होत नाही, असं सांगितलं त्यांनी. ओके, चालेल. छान छान अनुभव शेअर केला. बोलायचं अजून? बोला ना. कोणाला काय विचारायचंय? लीनाताईंना. लीनाताईंचं वय काय? वय आणि 38. वय 38 आहे माझं अजून. 38 आहे. हाईट? लग्न फार लवकर झालं, त्याने 3 मुलं आहेत मला. मुलं मोठी आहेत हाईट त्यांची. किती आहे? हाईट किती आहे? उंची किती आहे? हाईट 5.4 काहीतरी. 4 आहे. 5.4. 56-57 जास्त असं 60 पर्यंत असलं पाहिजे हाईटनुसार बघायला गेलं तर. अच्छा. छान छान. 80च्या खाली, 85च्या खाली आलेच नव्हते मी. जशी डिलिव्हरी झाली 70चं डायरेक्ट 85 वजन जे झालं डिलिव्हरी नंतर पण तेवढंच होतं. ट्विन्स झाले त्याच्यानंतर मग स्वतःकडे लक्षच नाही. 3 मुलं त्यांच्यात मागे, परत फॅमिली मोठी, त्याच्याने स्वतःकडे लक्षच दिलं गेलं नाही. पण ते वेट कमी होतच नव्हतं. 85च्या खाली जेव्हा काटा गेला मला एवढं चांगलं वाटलं, छान वाटलं. छान छान. जेव्हा मी 83 आली, 82 झालं, 81 झालं, खूप छान वाटलं. म्हणजे ठीक आहे, अजून काम करूया आपण. मस्त. हो. चला, आता आपल्या चैतालीताई बोलतील. 3 मंथ कम्प्लीट झाले ना बॅचला? हां, बोला. थांबा, चैतालीताईंचा व्हिडिओ पिन करते, 1 मिनिट.
नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. थांबा एक मी मिनिट चैताली एक मिनिट करपे. एक मिनिट पिन करते मग व्हिडिओ मोठा होतो सर्वांना. हां बोला बोला चैतलताई बोला. नमस्कार सर्व मैत्रिणींना. मी चैताली करपे, जुन्नर पुण्यावरून आहे. मी ताईंची बॅच 10 नोव्हेंबर पासून स्टार्ट केली होती. माझं पण आहे ना, मागच्या वर्षी चिकनगुनिया, डेंगू आणि टायफॉइड झाल्यामुळे खूप वजन वाढलं होतं. 75 वर आलं होतं आणि अंगाला पूर्ण अशी सूज आली होती. मी आणि शॉप असल्यामुळे मला दुकानात जावं लागायचं आणि ते बसून बसून अक्षरशः असे पायाला गोळे यायचे, चालता येत नव्हतं मला. 1 दिवसाआड मला इंजेक्शन चालू होतं. ते अँटीबायोटिक घेऊन माझ्या वजनही वाढलं होतं आणि अंगाला खूप सूज आली होती. मी 2 ते 3 वर्षापूर्वी ताईंचा व्हिडिओ बघितला होता युट्यूबला. मग तेव्हापासून मी म्हणेल की बॅच जॉईन करेल पण शक्य होत नव्हतं. मुलं लहान असल्यामुळे शक्य होत नव्हतं. दिवाळीनंतर जेव्हा मला खूप त्रास व्हायला लागला, मी ठरवलं मनाशी की ताईंची बॅच जॉईन करायची. मग मी 10 नोव्हेंबर पासून बॅच सुरू केली. पहिल्या महिन्यात माझं 2च kg वेट लॉस झालं. मग ताईंना मी म्हटली की 2च किलो लॉस झालं, अजून जास्त व्हायला पाहिजे होतं. मग ताई म्हटली होती की हळूहळू होईल, सगळी प्रोग्रेस होईल, तुम्ही डाएट प्रॉपर करा, एक्सरसाइज करा, हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. आता मला 3 महिने झाले बॅच जॉईन करून. तेव्हापासून आतापर्यंत माझं 7 kg वेट लॉस झालंय. इंचेसही चांगले लॉस झालेत आणि आता माझ्यापेक्षा माझे मिस्टर खूप खुश आहे. ते जॉईन करू द्यायचे संध्याकाळी शॉपमध्ये असल्यामुळे. आता ते स्वतःहून म्हणतात जा, क्लास आहे ना तर तू स्वतः जा, आता क्लास जॉईन कर. आणि अजून मला 50 पर्यंत तरी यायचंच आहे. अजून 2 महिने आहेत माझ्याकडे. तर ठरवले आणि ही बॅच संपल्यानंतर अजून मी ठरवलंय की सातत्य कायमस्वरूपी ठेवणार आहे. कारण की आपण सगळ्यांसाठी वेळ देतो पण स्वतःसाठी वेळ द्यायला आपण विसरतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम येतात. मग मी ताईंना म्हटली की याच्यानंतरही मी कंटिन्युअस ठेवणार आहे. ताईंची बॅच मी चालू ठेवणार आहे आणि स्वतःकडे लक्ष देणार आहे. छान. घरातून सपोर्ट असणं तेवढंच गरजेचं आहे. ते तेवढं महत्त्वाचं आहे. कसं आपण तेवढं फ्री माइंड राहतो आणि तेवढ्या गोष्टी एक खुशीने पण करतो आणि तो पण एक आपल्याला बेनिफिट होतो. अजून कोण बोलणार आहे? श्रुतीताई. थोडक्यात श्रुतीताई पण आपल्यासोबत बऱ्याच टाईममध्ये आहेत. 2-3 महिने नव्हत्या फक्त इथे आलेल्या मुंबईला. हां माझं मी 1 वर्ष झालं गेल्या वर्षी. एक मिनिट श्रुतीताई जरा पिन करते, थांबा. एक मिनिट. हां बोला. नमस्कार, मी श्रुती दावडे. मी वेस्ट आफ्रिकाला राहते. मी गेल्या वर्षी फेब्रुवारी पासून नीताताईंची बॅच जॉईन केली होती. तेव्हापासून मध्ये गॅप झाला गणपतीच्या वेळेला, कारण माझ्याकडे गणपती असतो इथे. मग त्याच्यानंतर आता मी इंडियाला गेली होती. म्हणजे मी नोव्हेंबर मध्ये गेली होती आणि आता मी फेब्रुवारीला आल्यानंतर 4-5 दिवसांनी जॉईन केलं. तसं मला 3 महिन्याचा आता गॅप झालाय. 3 महिने मी काहीच डाएट नाही केलंय आणि काहीच एक्सरसाइज पण नाही, कारण मला तिथे शक्यच नव्हतं. कारण तिथे प्रोग्राम एवढे होते आणि प्लस माझं राहण्याचं ठिकाण एकच नव्हतं. असं कधी मी माझ्या माहेरी, कधी सासरी, कधी म्हणजे सुट्टी होती ना असं. आणि सगळे खूप प्रोग्राम, म्हणजे गुजरात पासून पूर्ण कोकणामध्ये माझं ते खूप फिरणं होतं. पण आता आल्या मी लगेचच जॉईन केलं आणि आता मला विशेष म्हणजे सांगायचं, मी हे सगळं न करता पण माझं वजन मेंटेन राहिलंय. आणि मला खूप जणांनी तिकडे कॉम्प्लिमेंट्स दिल्या. जसं लग्नाला आपण म्हणजे ब्लाऊज वगैरे वर आपलं जास्त आपल्याला जाणवतं आपल्याला की ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित होतोय. प्लस मला खूप जणांनी हे तर विचारलं की तू बारीक झाली, तू काय करते वगैरे, असं खूप विचारलं. तर तो एक मला विशेष सांगायचा. जरी मी ते फॉलो नाही केलं, 3 महिने माझ्याकडून नाही झालंय. म्हणजे डाएट होत होतं मध्ये मध्ये, म्हणजे कधी समजा बाहेर खाल्लं तर मग घरी थोडस प्रॉपर आपलं थोडं कमी खाणं, हे सगळं केलं. पण एक्सरसाइज करायला मला अजिबातच टाइम नव्हता, कारण हे सगळे जे पूर्ण दिवसाचं माझं सगळं शेड्यूल बिझीच असायचं. पण मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. मला खूप जणांनी विचारलं. इव्हन मी आता 3 महिन्यानंतर इथे आल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी पण मला बोलले की तू बारीक दिसते. आणि मला ते मेन म्हणजे ड्रेसमध्ये किंवा काय काय असे कपडे असतात जे आपण ठेवलेले असतात की हे मी बारीक झाल्यावर घाले, तर ते सगळे मला व्यवस्थित झाले आता गेल्यानंतर. म्हणजे मी गेल्या वर्षी मे मध्ये आली होती इकडे, म्हणजे मे मध्ये मी सुट्टीला गेली होती. तर त्याच्यानंतर मी आता नोव्हेंबरला गेली. तर तेव्हा जे कपडे ठेवले होते ते पण मला परफेक्ट झाले. त्याच्यामुळे मला हे खूप जाणवलं की नाही, आपल्याला हे बरोबर बसतंय.
हे फक्त असं नाहीये की फक्त बॅच पुरतच नाहीये की 5 महिन्यांची बॅच केली आणि आपण मेंटेन केलं आणि नंतर सगळं सोडून दिलं. आता आपल्या हिशोबाने आपण करू शकतो. आपल्याला कसं जमतंय 5 महिन्यानंतर पण एवढं आहे की हे सगळं जर आपण फॉलो केलं ना तर आपलं वजन मेंटेन राहतं. आणि इंच लॉस मध्ये आपल्याला भरपूर फरक दिसतो असं. मी म्हटलं तसं आपण आपलं बायकांचं स्पेशली ब्लाऊज मध्ये असतं की साडी नेसायची आहे पण ब्लाऊज नाही होत आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला विशेष फरक जाणवतो ब्लाऊज मध्ये, ड्रेसेस मध्ये. तर आता मी चालू केलंय परत आल्यापासून. आता हळूहळू परत माझी तशी येईल. तसं खूप फरक नाही पडलाय माझ्यामध्ये, म्हणजे असं गॅप झालाय म्हणून वजन परत वाढलंय असं नाही झालंय माझ्यामध्ये. ओके, मेंटेन आहे. जी ऍक्टिव्हिटी हा मेंटेन आहे. आणि जे मला म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अगोदर जे मला असं वाटायचं की मला हे जमेल की नाही, कारण की असं थकवा येतो, जेवढे एक्सरसाइज आपल्याला जमतील की नाही. आता तर आपण एकदम हाय इंटेन्सिटीचे वर्कआउट करतो, म्हणजे एरोबिक्स वगैरे, आणि हे 20-25 मिनिटं आपण कंटिन्यू करतो. तर हे अजूनही व्यवस्थित जमत आहेत. म्हणजे असं नाही की गॅप झालाय म्हणून आता हे जमत नाहीये, असं नाही. हे व्यवस्थित जमत आहे. तर ते आपल्या शरीराला पण एक प्रकारची सवय होऊन जाते. तर ह्याचं सगळं श्रेय अर्थात नीताताईंचं आहे, कारण की त्यांनी मोटिवेशन दिलं म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोहोचतोय. तर मी पण त्यांना तेच म्हटलं, माझी 5 महिन्याची बॅच झाली होती पण मी त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की मला हे कंटिन्यू करायचंय, त्याच्यामुळे मी ते पुढे पुढे वाढवतच असते. थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला वेळ देणे. 2 तास तरी स्वतःसाठी द्यायचे आहेत. एक तास एक्सरसाइजसाठी आणि अर्धा तास जेवण्यासाठी. बस, बाकीचं घरासाठी काय ते करा, हो ना. सकाळी उठल्यावर टिफिन बनवा, घरची साफसफाई, मग सासर आलं, माहेर आलं, सर्व काही आहेत जबाबदाऱ्या. इकडे तिकडे जाणं, आपलं स्वतःचं काम आलं, हो की नाही, पर्सनल कामं आली, त्यातले स्वतःसाठीच्या हेल्थसाठी 2 तास, हां, त्यातल्या जेवणासाठी अर्धा तास आणि 1 तास वर्कआउटसाठी. ठीक आहे. वर्कआउट महिन्यातून एक सांगायचं म्हणजे नीताताईंचं एवढं असं प्रेम आहे आपल्यावर की मी दरवेळेला जेव्हा इंडिया भेटला तेव्हा त्या मला भेटतात. म्हणजे गेल्या वर्षी मी त्यांच्या घरी गेली होती, पण ह्या वर्षी मला असं वाटलं की त्यांना असं जमेल की नाही यायला, कारण त्याच्या सगळ्या बॅच असतात. इव्हन सॅटर्डेला मी कुठेच असं बघितलं नाही की सॅटर्डे पण असतं. म्हणजे मी तरी पण यांना विचारायची की ह्या सॅटर्डेला आहे का. तर खूप ठिकाणी फक्त मंडे टू फ्रायडेच असतं, पण इथं त्यांची सॅटर्डेची पण बॅच असते. तर मला असं वाटायचं की त्यांना, पण त्या एकदम वेळ काढून त्या मला भेटायला माझ्या घरी आलेल्या. तर हे त्यांचं प्रेम आहे आपल्यावरचं. थँक्यू. आता शनिवारच्या नाईट आहे. शनिवारचे 1-2 जणच असतात. मग त्यांना सांगते चला 11च्याच या, नाही तर सकाळचे येऊन जा. शनिवारच्या आता कुठल्या सॅटर्डेला नाही ठेवत, बाकी नेहमी आधी सॅटर्डेची पण असायची. मग 1-2 जणच असतात, मग त्यांना ती लोकं मॅनेज करून जातात. सुरेखाताई वगैरे मॅनेज करतात, बाकीचे मॅनेज करतात. चला, बाकीच्यांनी पण आपला अनुभव सांगायचा आहे थोड्या दिवसांनी. कदमताई, तुम्हाला सांगायचा अनुभव असा सांगणार ना? हो सांगणार ना. हां, चला, बाकीचे तर सांगणारच आहेत. चला, थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल.